नमस्कार, मी प्रल्हाद सोने। आपण पाहतात ओमसाई न्यूज। जामनेर व जळगाव तालुक्यातील गावांसाठी वरदान ठरणारे वाघूर धरण यंदा 100% भरले आहे। गेल्या 50 वर्षात धरणाने चौथ्यांदा 100 गाठल्याने समाधान व्यक्त होत आहे। गेल्या आठवड्यात अजिंठा पर्वत रांगांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने वाघूर नदीला यंदाच्या मोसमात प्रथमच पूर आला आहे। त्यामुळे वाघूर धरणातील पाणीसाठा टप्प्याटप्प्याने वाढत गेला आणि 100% भरले आहे। हिंदू संस्कृतीची जपवणूक करीत कृतज्ञता व्यक्त म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार गिरीश महाजन यांनी सपत्नीक अर्थात प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्यासोबत हिवरखेडा येथे धरणस्थळी साडी चोळी श्रीफळ अर्पण करून जलपूजन केले। यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता PM पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी अंकित, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, तहसीलदार नानासाहेब बागडे, अमर पाटील, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। गणपति कलेश गंगाजल युवरकिंगवामहे प्रियनात्वां प्रियपतिगुंगवामहे वसो ममहमजानी नमं गर्भधोमासि गर्भं सिन्धूरवदनो देवयत्पादस्मरण वासरमयो राष्ट्रप्रशान्तवे नमः। पुष्पफलं समर्पयामि पुष्पाणि पान्तोनं पुष्पं द्रव्याणि नमो नमः हरिनं श्रीमन्महागणाधिपतिभ्यो नमः। अवहं चन्द्रमा लक्ष्मी जातवेदोतमहम जातवेदो लक्ष्मी नमो ओं पनपघानि नमः। कुङ्कुमाजलं द्रव्याणि नमः हरिद्रं ओं द्रव्याणि नमः। अक्षणानि पान्तो पुष्पफलं समर्पयामि सर्वः ओरमं स्वस्ति न इन्द्रोरस्रवाहं प्रोषाङ्गने विश्ववेदाय नमो हरिष्ठो ने विर्मः स्वस्ति नो द्विजोतिः धनमतिः सर्व कामना गंगा जलार्पणमस्तु। गंगा माता की जय। पुष्पाणि पन्तो नमः पुष्पं द्रव्याणि नमः समर्पितोऽनं द्रव्याणि हनिनं सर्वदा ब्रवन्तो काय सांगाल, आपल्या जामनेर आणि जळगाव तालुक्यासाठी जीवनदायी असलेलं वाघूर धरण यंदा 100% भरलेलं आहे आणि तुमच्या हस्ते आज जलपूजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। वाघूर धरण ज्याची क्षमता जवळपास 11.5-12 TMC या ठिकाणी आहे, ते धरण आज पूर्णपणे या ठिकाणी भरलेलं 100% आणि त्यामुळे जामनेर तालुका आणि जळगावच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जळगाव तालुक्यातील आजूबाजूचा परिसर, भुसावळ तालुक्यातील आजूबाजूचा परिसर हा अतिशय हिरवागार झालेला आहे। सर्व दूर आपण बघत असा नजर पोहोचते तोपर्यंत केळच केळे आहेत आणि शेकडो हजारो पंप या ठिकाणी या धरणावर सुरू आहेत आणि यातून सिंचनाच्या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत। म्हणजे हा भाग कधी काळी कोरडा होता, पण या धरणामुळे आज या भागामध्ये अतिशय सुबत्ता या ठिकाणी आलेली आहे। केळी आमचं मुख्य पीक आहे, केळी सर्वदूर आपल्याला या ठिकाणी लागलेली दिसते आणि 100% धरण पूर्ण भरल्यामुळे हिवरखेडा गावातील सर्व आमचे कार्यकर्ते, सर्व सरपंच, उपसरपंच, सर्वच गावकऱ्यांचं म्हणणं होतं की जलपूजनाला आपण या ठिकाणी यावं आणि दरवर्षी धरण भरल्यावर आम्ही सपत्नीक या ठिकाणी जलपूजनाला येतो आणि म्हणून आज जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी मी आता आटोपलेला आहे।